नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे. नाक चोंदणं, श्वास घ्यायला त्रास होणं ही एक अशी समस्या आहे जी आपल्या सगळ्यांना कधी ना कधीतरी नक्कीच त्रास देते, नाही का? पण यावर उपाय काय? चला, आज आपण ह्याच समस्येच्या मुळाशी जाऊया आणि मोकळा श्वास घेण्यामागचं विज्ञान समजून घेऊया. कधी विचार केलाय की जेव्हा आपलं नाक असं गच्च बंद होतं तेव्हा किती त्रासदायक वाटतं? नीट झोप लागत नाही, कशातच लक्ष लागत नाही. पण हे असं होतं का? म्हणजे नाकाच्या आत नेमकं काय घडत असतं की श्वास घेणंच इतकं अवघड होऊन बसतं? चला तर मग ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. सगळ्यात आधी डिकंजेशन हा शब्द समजून घेऊ. याचा अगदी सोपा अर्थ आहे चोंदलेल्या नाकातून सुटका. बघा, जेव्हा नाकाच्या आत सूज येते आणि खूप जास्त चिकट पदार्थ ज्याला आपण म्युकस म्हणतो तो तयार होतो, तेव्हा आपलं नाक बंद होतं. तर डिकंजेशन म्हणजे ही सूज आणि तो म्युकस कमी करून श्वास घ्यायचा मार्ग पुन्हा मोकळा करण्याची प्रक्रिया. ओके, डिकंजेशन म्हणजे काय ते तर कळलं. पण मुळात नाक बंद होण्याची वेळच काय येते? यामागे नक्की कोणती कारणं असतात? चला, आता आपण त्या काही नेहमीच्या कारणांवर एक नजर टाकूया ज्यामुळे हा त्रास होतो. तर बघा, ही आहेत काही मुख्य कारणं. साधी सर्दी किंवा फ्लूसारखं व्हायरल इन्फेक्शन असो किंवा मग धूळ आणि परागकणांची ॲलर्जी, या सगळ्याला आपलं शरीर एकच प्रतिक्रिया देतं आणि ती म्हणजे नाकाच्या आतल्या भागाला सूज येते. इतकंच नाही तर सिगरेटचा धूर किंवा प्रदूषण यासारखे बाह्य घटकसुद्धा याला कारणीभूत ठरू शकतात. चला, आता प्रॉब्लेम पुरे झाला, आपण सोल्युशनकडे वळूया. या बंद नाकाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे फक्त एकच नाही तर अनेक वेगवेगळी हत्यारं आहेत. आपण याला आपलं डिकंजेशन टूलकिट म्हणू शकतो. बघूया बरं या टूलकिटमध्ये काय काय आहे. आपल्या टूलकिटमधलं पहिलं आणि सगळ्यात जास्त वापरलं जाणारं साधन म्हणजे नेझल डिकंजेस्टन्स. जेव्हा नाक बंद होतं तेव्हा बहुतेक जण सगळ्यात आधी याचाच विचार करतात. पण हे नक्की काम कसं करतात? या औषधांची काम करण्याची पद्धत खूपच इंटरेस्टिंग आहे. जेव्हा नाक चोंडतं तेव्हा नाकाच्या आतल्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त साठून त्या फुगतात. हे औषध काय करतं माहितीये? ते या फुगलेल्या रक्तवाहिन्यांना आकुंचित करतं, म्हणजे त्यांना परत नॉर्मल साईजमध्ये आणतं. अगदी एखाद्या ट्रॅफिक कंट्रोलरसारखं जे रस्त्यावरचा जॅम क्लिअर करतो. यामुळे सूज कमी होते आणि आपला श्वास पुन्हा मोकळा होतो. आता वळूया आपल्या टूलकिटमधल्या दुसऱ्या महत्त्वाच्या साधनाकडे, अँटीहिस्टमाइन्स. ही औषधं एका वेगळ्याच समस्येवर काम करतात, खास करून तेव्हा जेव्हा नाक बंद होण्याचं कारण ॲलर्जी असतं. तर मग ह्या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. डिकंजेस्टन्स थेट सुजलेल्या रक्तवाहिन्यांवर काम करतात, म्हणून ते सर्दी फ्लूमध्ये जास्त उपयोगी पडतात. या उलट अँटीहिस्टमाइन्स ॲलर्जीमुळे शरीरात तयार होणाऱ्या हिस्टमाइन नावाच्या केमिकलला रोखतात. याचा अर्थ योग्य कारणासाठी योग्य साधनाचा वापर करणं महत्त्वाचं आहे. ह्या दोन मुख्य साधनांशिवाय काही आणखी विशेष उपाय पण आहेत, जसं की कॉर्टिकोस्टेरॉइड स्प्रे. हे जुनाट ॲलर्जीमुळे येणारी सूज कमी करतात. आणि दुसरे आहेत म्युकोलायटिक्स, जे घट्ट झालेला कफ किंवा श्लेष्मा पातळ करतात, ज्यामुळे तो सहज बाहेर पडतो. ठीक आहे, इतकं सगळं विज्ञान तर समजलं, पण आता मेडिकल स्टोअरमध्ये गेल्यावर काय करायचं? चला, आता आपण हे ज्ञान प्रत्यक्षात कसं वापरायचं ते बघूया आणि फार्मसीमध्ये दिसणाऱ्या ब्रँड्स मागचं गणित समजून घेऊया. आता जरा हे नीट बघा. आपण जे ऑट्रिविन किंवा नाझिवियन सारखे ब्रँड्स वापरतो ना, त्यात ऑक्सिमेटाझोलिन नावाचा नेझल डिकंजेस्टंट असतो. तर सुडाफेटसारख्या गोळ्यांमध्ये स्युडोएफिड्रिन असतं. फ्लोनेज हे कॉर्टिकोस्टेरॉइड आहे. हा तक्ता समजून घेतला की आपल्या गरजेनुसार योग्य ब्रँड निवडणं अगदी सोपं होऊन जाईल. आतापर्यंत आपण उपायांबद्दल बोललो, पण आता एका खूप खूप महत्त्वाच्या इशाऱ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण म्हणतात ना, अति तेथे माती. कधीकधी आराम देणारी गोष्टच आपल्या त्रासाचं कारण बनू शकते. हो, हे अगदी खरंय. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण जे नेझल स्प्रे आपल्याला झटपट आराम देतात त्यांचा जर जास्त वापर केला तर नाक मोकळं होण्याऐवजी उलट जास्तच बंद होऊ शकतं. याला रिबाउंड कंजेशन असं म्हणतात. मेडिकल भाषेत या परिस्थितीला एक नाव आहे, रायनायटिस मेडिकॅमेंटोसा. हे तेव्हा होतं जेव्हा आपलं शरीर त्या स्प्रेवर अवलंबून राहायला लागतं आणि मग जेव्हा आपण स्प्रे वापरत नाही तेव्हा नाक आधीपेक्षाही जास्त चोंदतं. तर मग यापासून वाचायचं कसं? नियम अगदी सोपा आहे.
कोणताही नेझल डिकंजेस्टंट स्प्रे सलग 3 ते 5 दिवसांपेक्षा जास्त वापरू नये. ही वेळेची मर्यादा पाळणं खूप खूप महत्वाचं आहे. चला, तर आज आपण जे काही शिकलो ते एकदा पटकन आठवूया. पहिलं, डिकंजेशन म्हणजे नाकातली सूज कमी करणं. दुसरं, डिकंजेस्टंट्स हे सुजेसाठी आणि अँटीहिस्टामाइन्स ॲलर्जीसाठी असतात. तिसरं, औषध घेण्याआधी त्यातील घटक नक्की तपासा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नेझल स्प्रेचा अतिवापर कटाक्षाने टाळा. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपल्याला पटकन आराम हवा असतो नाही का? पण तोच झटपट मिळणारा आराम आपल्यासाठी भविष्यात त्रासाचं कारण तर ठरणार नाही ना, याचा विचार नक्की करा.